गाईज, तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम घेतले. ते मिक्सर ग्राइंडमध्ये टाकायचे आणि ग्राइंड करून घ्यायचे. बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. त्यानंतर मिक्सरमधून फिरवून एकदम बारीक अशी फाईंड अशी पेस्ट तयार करायची त्याची. त्यानंतर 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 कप भरून दूध घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये सर्व तूप टाकून द्यायचं आहे. तूपला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपलं ते दूध असतं 1 कप भरून घेतलेलं, पूर्ण दूध त्यामध्ये ओतायचं आहे आणि चांगली अशी उकळी येऊ द्यायची थोडीशी. त्यानंतर 1 वाटी आपण साखर घेतलेली तीही त्यात टाकायची आहे आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर या सर्व बॅटरला चांगली उकळी आल्यानंतर आपली जी पेस्ट आपण काजू बदामची केलेली आहे ती टाकायची आहे आणि चांगलं अजून परत मिक्स करायचं आहे. हलवत राहायचं आहे, नाहीतर ते तळाला लटकू शकतं. याच्यात तुम्ही विलायची पावडर टाकू शकतात, फूड कलर टाकू शकतात, पण माझ्याजवळ अवेलेबल नव्हतं म्हणून मी काही टाकलं नाही. तुम्ही एवढं मी टाकलं तेही टाकलं तर एकदम सुंदर अशी बर्फी तयार होते. नंतर चांगलं घट्ट होऊ द्यायचे. त्याला हलवून बघा कशी कन्सिस्टन्सी दिसते, तशी कन्सिस्टन्सी होऊ द्यायची तुमची पण. जास्त ड्राय पण नाही होऊ द्यायचं आणि जास्त ओलं पण नाही राहू द्यायचं. तर माझ्याजवळ पेपर नव्हता म्हणून मी प्लेटला तूप लावलं आहे. तूपने आपली बर्फी चिटकत नाही खाली. चांगल्या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं बॅटर त्याच्यात ओतायचं आहे आणि एकसारखं असं चम्मचने किंवा तुम्हाला कशाने करता येईल ते तसं एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला 2 तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. बघा सेट झाली आहे आणि अशी सुंदर अशी बर्फी तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.